नमस्कार मित्रांनो, जय सियाराम सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता हे बघा, पोरं घेऊन मी कुठे चालले आहे बघा. नवऱ्यासोबत काल रात्रीपासून किरकिर झालेली आहे. खूप असे भांडणं झाले दोघांचे. तर आता बसले इथं मेट्रो स्टेशनला. कुठं जायचं काही सुचत नाही. अंगाच्या कपड्यांशी आलेले आहेत पोरं आणि मी. हे बघा, 3 जण. काय माहिती नाही आता. पोरं निघाले तर पोरांचे पण तोंड सुकून गेले. काय करायचं, सारखंच भांडण करायला लागलं नवरा. त्यामुळे नको नकोशी झाले, घरात राहायचंच नाही म्हटलं. आता पोरं घेऊन निघाले. तर एक बॅग घेतली बघा, तर पाण्याची बॉटल आहे, एवढंच घेऊन निघाले घरात आणि अंगाच्या कपड्यांनी. बघू आता कुठं दिशाच फिरत तिकडं फिरायचं, तोंड फिरत तिकडं. कटाळ आलाय त्या नवऱ्याच्या रोजच्या किरकिरनी. हां, तुम्ही सांगा आता मी कुठं जाऊया पोरं घेऊन, तेवढं सांगा आता मला. नको नकोशी झालं. हे बघा, दोन्ही पोरं घेऊन चालले. जीव द्यावं म्हणलं तर हे पोरं मला एकटीला सोडायला तयार नाही. कुठंही जाऊ दे नाहीत, माझ्यासोबतच करी राहिले. कुठंही जाऊ दे नाहीत मला पोरं. काय करायचं ते तुम्ही बघा. आता सगळे बघताय ना व्हिडिओ, जे बघतात ना त्यांनी सांगा नक्कीच काय करायचं. माणसं गोळा करते म्हणलं तर माणसात पण बसायला नको म्हणते नवरा. चालले आता पोरं घेऊन बघा. कुठं उतरले काय माहिती नाही बघा. पण जिथं तोंड फिरेल तिथं आता चाललंय पोरं आणि अंगाच्या कपड्यांशी निघालं. शोध पण घेण्याचा प्रयत्न करणार नाही नवरा आता. बरं झालं, उलट रान मोकळं झालं म्हणणार आहे बायका लेकरं गेले तर. बघा इथं उतरले मी रोडला. आता कुठं जावं काय करावं काही सुचत नाही आहे. उभारलो इथं पोरं घेऊन, पण जावं कुठं हे कळत नाही आहे. घरातले काय एवढे पैसे पण आणले नाहीत मी जवळ की उद्या त्यांनी नाही म्हणलं पाहिजे की पैसे घेऊन गेली म्हणून. पोरं मला एकटे सोडले नाहीत, त्यामुळं मला पोरांना घेऊन यावं लागलं. मी एकटीच जाणार होते, पण लय कंटाळा आले. कुणी भाग घेणारं नाही, माहेरचे पण घेत नाहीत. बहीण तसली, आई तशी, कोण विचारणार नाही म्हणून त्यांना फावलंय फक्त नवऱ्याला, दुसरं काय नाही बघा. भाऊ असला असता, बाप असला असता तर भाग घेतला असता, पण आपलं कोण विचारणारच नाही. त्यामुळं लई नवऱ्याचं फावलं. कुणाला सांगायचं, कुणाला सांगितलं तरी हसू येणार आहे. काय करायचं, त्यापेक्षा नाही सांगायचं. आपले लेकरं सोडायला तयार आहेत म्हणून लेकरं घेऊन निघाले. कुठं तोंड फिरेल तिथं आता जाणार आहे मी पोरं घेऊन. आता संध्याकाळचे 4:30-5 वाजले. सकाळी 11-12 वाजता निघाली मी पोरं घेऊन.